महाडिक वहिनी यांना बहुमल मार्गदर्शन करावे अशी विनंती करते. माननीय सौ शौमिका महाडिक वहिनी. मला वाटतं चिंचवाडमध्ये पहिल्यांदा इतकी मोठी सभा मी घेत आहे आणि मला खूप कौतुक आहे की जे काँग्रेसचे नेते सतत आरडाओरडा करत असतात की भाजपाने जाती जाती आणि धर्मामध्ये वितुष्ट निर्माण केलेलं आहे. मला वाटते त्यांना या चिंचवाडच्या सभेचं एकदा दर्शन दिलं पाहिजे की सगळी लोक कशी एकत्र येऊ शकतात आणि ताकदीने येऊ शकतात याचं उत्तम उदाहरण ही आजची सभा आहे. आज या निर्धार सभेच्या प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपल्या गावचे माजी सरपंच सुदर्शनजी उपाध्याय, किरणजी घाडगे सरकार, बाहुबली पाटील, किसान मोर्चाचे आमचे अध्यक्ष माननीय भगवानरावजी काटे, राहुल पाटील, शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष पायगोंडा पाटील साहेब, बाबूरावजी कोळी साहेब कुठे दिसले नाहीत, कुठे बसले, हां, नेमगंडा पाटील साहेब, कमलताई पाटील, श्रीपालजी मगदूम, सुरेशजी पाटील, चंद्रकांतजी चौगुले, मुबारकजी मुजावर, अमर कांबळेजी, इथे उपस्थित असणारे व्यासपीठावरचे आणि कुणाची नावं राहिले, घेतलं ना कमलताई पाटील, व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर आणि खरोखर ज्यांनी, आता शब्द नाही आहे मला म्हणायला, पण ज्यांनी माझी सभा एकदम सक्सेसफुल केली असे सगळे माझे गावातले ग्रामस्थ, सर्व माझ्या माता भगिनी तर कायमच राहणार आहेत, पण आज त्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत, त्या सर्व आणि माझे गावातले सर्व युवा बांधव, या सर्वांचं मी या सभेला मनापासून स्वागत करते. खरं तर माझ्या आधी बरेच वक्ते बोलले असतील, मला माहिती नाही त्यांनी काय मांडणी केली किंवा काय बोलले, पण मला आवर्जून आजची ही 2024ची दक्षिणची विधानसभा जी आहे त्याच्याबद्दल 2 शब्द सांगायचे आहेत. आपल्याला दर 5 वर्षांनी एकदा लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघासाठी निवडण्यासाठी संधी मिळत असते आणि जर ती संधी चुकली, जर तिथे काही चुकीचा निर्णय झाला तर पुढचे 5 वर्ष आपल्याला काहीही करता येत नाही. आणि म्हणून ही संधी जी आलेली आहे आपल्याला, त्या संधीचं सोनं करायचं आहे. आता ही जेव्हा संधी येत असते लोकप्रतिनिधी निवडण्याची, तेव्हा काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की आपण मतदान कोणासाठी करतोय आणि कशासाठी करतोय. आज आपल्याला मतदान कोणासाठी करायचं आहे विचार करत असताना आपण 2 उमेदवार आपले कोण आहेत हे बघितलं पाहिजे. आपल्याकडे दक्षिण मतदारसंघामध्ये 2 उमेदवार उभे आहेत, ते कोण आहेत त्यांची तुलना आपल्याला करता आली पाहिजे. 2 व्यक्तींच्या मध्ये असा कुठला फरक आहे आणि आम्ही कोणाला मतदान केलं पाहिजे हा फरक आपल्याला करता आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पक्ष जर 2 असतील, पक्ष 2 विरुद्ध पक्ष एकमेकांचे आहेत, त्या पक्षांची विचारसरणी काय आहे आणि आपल्याला कुठल्या पक्षाची विचारसरणी पकडायची आहे हा दुसरा उद्देश असला पाहिजे. आपण जेव्हा एखादा आमदार निवडत असतो, एखादा खासदार निवडत असतो, एखादा जिल्हा परिषदचा सदस्य निवडत असतो, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एकच भावना असते की ते म्हणजे त्या व्यक्तीने माझी कामं केली पाहिजेत. आणि ती व्यक्ती कामं तेव्हाच करू शकते जेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये काम करण्याची इच्छा असते. नाहीतर नावालाच पद घेणारी अशी भरपूर माणसं होऊन गेलेत जी फक्त पदासाठी उभी राहिली, पदाचा उपभोग घेतला आणि नंतर त्यांचं काम शून्य राहिलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. पक्षाच्या विचारसरणीचा मी मुद्दाम इथे उल्लेख याच्यासाठी केला कारण एक छोटं उदाहरण देते. आपल्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. लाडकी बहीण योजना आणली
महिलांच्या खात्यामध्ये पटापट 1500 रुपये महिन्याला जमा होऊन राहिले. पहिल्यांदा मला वाटते 3000चा हप्ता मिळाला आणि दिवाळीच्या आधी 7500 रुपयाचा. आता ही योजना सरकारने काढली, पण ही पोचली प्रत्येक महिलेपर्यंत, तळागाळात पोचली. या आधी सुद्धा अनेक योजना काढल्या होत्या सरकारने. मी म्हणणार नाही की कुठल्या सरकारने योजना काढली नव्हती, या पूर्वीच्या सरकारने सुद्धा अनेक योजना काढल्या होत्या. पण प्रश्नचिन्ह हा आहे की त्यापैकी किती योजना लोकांच्या पर्यंत पोचल्या. या योजना, लाडकी बहीण ही योजना मला वाटतंय संपूर्ण योजनेच्या मध्ये एक मानाचा तुरा झालेली आहे. इतकी लाडकी ती योजना झालेली आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की महिलांनी जर ठरवलं एकदा एका भावाच्या पाठीशी उभं राहायचं, तर त्या किती ठामपणे त्या भावाशी पाठीशी उभे राहणार हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून काही सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागल्या. ही योजना आणली सरकारने, दिली सरकारने, थेट खात्यामध्ये त्यांच्या पैसे जमा केले. आधेमध्ये कोणी एजंट नव्हते पैसे जमा करायला, डायरेक्ट खात्यावरती जमा केले. आता विचारसरणीचा विषय कुठे आला तुम्हाला सांगते. काँग्रेसचे काही लोक उठले आणि म्हणायला लागले, लाडकी बहीण योजना, तुम्हाला पैसे मिळतात त्याचे, सरकार तुमच्यावरती उपकार करतंय, तुमचेच पैसे तुम्हाला देतंय, त्यात सरकारचं काय श्रेय आहे. पण विचारांचा फरक बघा. आपलेच पैसे आहेत, सरकार आपल्यालाच परत करतंय. हाच मोठा फरक आहे की सरकारला वाटलं की हे लोकांचे पैसे आहेत आणि त्यातला काही भाग अशा लोकांच्यासाठी द्यावा की ज्याचा त्यांना एक आर्थिक आधार होईल. या पूर्वी कुठल्या सरकारने विचार केला? या पूर्वी सुद्धा सरकारकडे पैसे जमा होत होते, पण कुठल्याही सरकारने हा विचार केला नाही की हा लोकांचा पैसा आहे आणि तो परत समाजात कुठेतरी दिला पाहिजे. मधल्यामध्ये बाकी सगळ्यांचे खिसे भरले गेले, पण लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. आज शेतकऱ्यांना सन्मान निधीच्या स्वरूपामध्ये बँकेमध्ये डायरेक्ट पैसे मिळतात का नाही? मग हे डायरेक्ट पैसे देण्याची जी मानसिकता आहे ना, ती ह्या सरकारची आहे. आणि ती विचारसरणी या सरकारची आहे की ज्याचं आहे त्याचं त्याला मिळालं पाहिजे. जी काँग्रेस पक्षाची कधीही नव्हती आणि इथून पुढे कधीही नसणार आहे. तुम्ही विचार करा ना, गेले कित्येक वर्ष काँग्रेस आपल्यावरती राज्य करते. किती, एक 65 वर्ष झाले असतील. एक 65 वर्ष काँग्रेसने आपल्यावरती राज्य केलं. कितीतरी योजना आणल्या सरकारने, किती पोचल्या तुमच्यापर्यंत? आपण देशाचं सोडू, राज्याचंही द्या सोडून, कोल्हापूर पुरतं बोलूयात. आज कोल्हापूरमध्ये बघितलात तर जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात होती गेले मागचे 2 वर्ष. आता एक प्रशासक आहे म्हणून सोडा, पण त्याच्या आधी 3 वर्ष पहिला मी अध्यक्ष होते, त्याच्यानंतर 2 वर्ष काँग्रेसची सत्ता होती जिल्हा परिषदेवरती. आमदार दक्षिणमध्ये काँग्रेसचे. ओव्हरऑल कोल्हापूर जिल्हा मी सांगते, फक्त मतदारसंघापुरतं बोलणार नाही. उत्तरचे आमदार काँग्रेसचे, दक्षिणचे आमदार काँग्रेसचे, जिल्हा परिषद त्यांच्याकडे, महानगरपालिका त्यांच्याकडे, विधान परिषद काँग्रेसकडे. एवढं सगळं काँग्रेसकडे होतं. पहिले 2.5 वर्ष सत्ता त्यांची होती राज्यामध्ये. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असा काय बदल केला, असा काय निर्णय घेतला की इतके वर्ष काँग्रेसकडे सत्ता असून सुद्धा माझं कोल्हापूर 20 वर्षापूर्वी जसं होतं तसंच आहे. एक बदल मला कुणी उठून सांगावा. 20 वर्षापूर्वीचं जाऊ दे, पण गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काय कामं झालेली आहेत, किमान आपल्या गावामध्ये काय कामं झालेली आहेत ती तुम्ही सांगा. कामाचंही ठेवा, या 5 वर्षामध्ये आमदार किती वेळा येऊन भेटून गेले ते सांगा. काहीच नाही. कोणाकडनं एक उत्तरही नाही. मग आमदाराकडनं आपण अपेक्षा काय करतो? एक तर माणसाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा असावा,
सर्वसामान्य माणसाच्या समस्येची जाण असावी, सुखदुःखाची त्याला जाण असावी, संवेदनशील असावा, संयमी असावा, मित्रांचा मित्र असावा, माणसातला माणूस असावा, त्याला स्वतःमध्ये नेतृत्व करण्याची धमक असावी, स्वतःचं कर्तृत्व असावं. त्यांनी मतदारसंघाची 4 कामं करावीत. ज्या लोकांना मूलभूत गरजा आहेत, मग ते रस्त्याच्या असतील, पाण्याच्या असतील, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण कराव्यात, एवढीच अपेक्षा आमदाराकडनं असते का नाही? आपली किती अपेक्षा या गेल्या 5 वर्षामध्ये पूर्ण झालेली आहे सांगा? याच्यावरती तुमचा अधिकार आहे का नाही? हे तुम्हाला मिळायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतंय का नाही? पण हा प्रश्न जेव्हा तुम्ही तुमच्या आमदारांना विचाराल, मला आत्ताच कळालं इथे सभा होणार आहे परत काँग्रेसच्या उमेदवारांची, आणि मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की काँग्रेसच्या उमेदवारांच्या सभेला सुद्धा हजर राहात, पण हजर राहत असताना त्यांना एक तरी निदान प्रश्न करा की साहेब गेल्या 5 वर्षात तुम्ही काय काम केलं? या 5 वर्षामध्ये तुम्ही ना आमच्या मूलभूत सोयी आम्हाला पूर्ण करून दिल्या, ना तुम्ही आमच्या गावात असणाऱ्या शाळा चांगल्या केल्या, दर्जेदार शिक्षण मुलांना मिळावं म्हणून काही पावलं उचलली. तुम्ही पिण्याच्या पाण्याची तर हाल करून टाकले. त्याचं पुढे काय झालं तुम्ही विचारा. ते बांधील आहेत तुम्हाला उत्तर द्यायला, कारण त्यांच्यावरती विश्वास टाकून 2019ला या मतदारसंघाने त्यांना निवडून दिलं होतं. हे बेसिक प्रश्न आहेत त्यांना विचारण्याचे. त्यांना विचारा, आमच्या गावामध्ये शाळांची अवस्था अशी का आहे? का आमच्या शाळा चांगल्या होऊ शकत नाहीत जिल्हा परिषदेच्या? का आमच्या शाळांची पटसंख्या वाढू शकत नाही? का सगळ्या सुखसोयी आमच्या अंगणवाडीच्या मुलांना मिळू शकत नाहीत? पण तुमच्या मात्र शिक्षण संस्था मोठ्या होऊ शकतात 5 वर्षात. का आमच्या मुलांना कधी तिथे फुकटमध्ये ऍडमिशन मिळत नाही? का तुमच्या कुठल्या कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आमच्या मुलींची फी माफ केली जात नाही? का साहेब? एवढं विचारा, नक्की विचारा तुमच्या आमदारांना. आज शासनाने विचार केला, आज महायुतीच्या सरकारने मुलींचं शिक्षण तटू नये, कारण ग्रामीण भागामध्ये 10वी नंतर मुलगीचं शिक्षण शिकवायचं तिला म्हणजे पहिला डोंगरा एवढा खर्च डोळ्यासमोर येतो, आणि म्हणून कुठंतरी मुलींचंच शिक्षण मागं राहतं, कारण तू काय लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार आहेस, असा एक सर्वसामान्य विचार असतो. नंतर बघू तुझ्या सासरकडच्याने शिकवलं तर शिक. पण सरकार म्हटलं असं चालणार नाही. मुलींना सुद्धा तेवढंच शिकण्याचा अधिकार आहे, हक्क आहे, जेवढा की एका मुलाला. आणि म्हणून मुलींच्या शिक्षणाचा, उच्च शिक्षणाचा बोजा त्या पालकांवरती पडू नये म्हणून महायुतीच्या सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं. हे खूप मोठे निर्णय आहेत, धाडसाचे निर्णय आहेत. या काँग्रेस सरकारने जेव्हा लाडकी बहीण चालू केलं तेव्हा या काँग्रेस सरकारचे नेते उठले होते, म्हणायला की महाराष्ट्राच्या तिजोरीवरती बोजा पडतोय, महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत द्यायला, आणि ही योजना ताबडतोब बंद करा म्हणून हायकोर्टमध्ये पण गेले. आणि आज ते म्हणतायत आम्हाला निवडून द्या, आम्ही 3000 रुपये देतो. आता तेच तर म्हणून राहिले की महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे नाहीत, आणि हेच म्हणतात आम्ही 3000 रुपये देतो. हे कुठनं देणार आहेत जर तिजोरी रिकामी आहे तर? हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 3000 रुपये तुम्ही कसे महिलांना देणार हा प्रश्न विचारा. कारण जसं मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं की गेले 65 वर्ष काँग्रेसने आपल्या महाराष्ट्रावरती सत्ता गाजवलेली आहे, राज्य केलेलं आहे असं म्हणा एकतर्फी, पण तरीही कुठलाही विकास झालेला नाही. आज जे तुम्ही बाहेर गावाला जाताना रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बघता, जेव्हा रस्ते झालेले बघता, तेव्हा कळतं की भारत किती पुढे गेलेला आहे, डिजिटलायझेशन झालेलं आहे. आज तुम्ही पेमेंट सुद्धा मोबाईलवरती QR कोडवरती पेमेंट पाठवू शकता. आज मुलगा कुठेतरी बाहेर असेल राहत
आणि त्याला तुम्हाला जर पैसे पाठवायचे असतील तर तो QR कोडवरती तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये पैसे पाठवू शकतो. आज भाजीवाला सुद्धा बाहेर QR कोड लावतो, त्याच्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्हाला कायम पैसे जवळ ठेवण्याची गरज नाही. आज 5G पर्यंत आपण पोचलो. 2G मध्ये होतो आपण, तर आज 5G पर्यंत पोचलो. इंटरनेट एवढं फास्ट झालं. आज या छोट्या मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल आहे, यांना ते मोबाईल सुद्धा वापरायला यायला लागलं. इतकं डिजिटलायझेशन झालं. हे एक देश पुढे नेण्यासाठी एखाद्या नेत्यामध्ये विजन असावं लागतं आणि म्हणून सतत लोकांनी पसंती भाजप सरकारला दिली आणि म्हणून आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान म्हणून मोदी तिसऱ्यांदा विराजमान झाले. हे कर्तृत्व असतं. नुसते मी तुमच्या गावामध्ये रस्ते केलेत, मी तुमच्या गावामध्ये हे बांधून दिले ते बांधून दिले नाही. मला असं वाटतं की माणसाचा सर्वांगीण विकास म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या, मग त्याच्यामध्ये त्याच्या मूलभूत गरजा आल्या, त्याच्या मानसिक गरजा आल्या. असतं ना, मनाची शांती पण कुठेतरी असते. मानसिक दुर्बलता कमी झाली पाहिजे, सुरक्षा आली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार माणसाने केला पाहिजे. शिक्षणाची सोय झाली पाहिजे मुलांची. कुठेतरी या गोष्टींचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि हा विचार लोकप्रतिनिधींनी करावा लागतो. 2014 मध्ये अमलसाहेब आमदार झाले तेव्हा अमलसाहेबांनी कामं केली. जवळपास 1100 कोटीची कामं केली अमलसाहेबांनी. पण 2019ला आमचा पराभव झाला. एवढी कामं करून सुद्धा आमचा 2019ला पराभव झाला. आम्ही खूप विचार केला त्याच्यावरती की एवढी कामं करून जर आपण पराभवाला सामोरं जात असू तर नक्की लोकांना काय हवंय? खरंच विकास पाहिजे का? खरंच त्यांना कामाची गरज आहे का? आपण एवढं काम करून, आपण एवढा वेळ देऊन लोकांनी 2019ला आपल्याला निवडलं नाही आणि हे कायम आमच्या मनात प्रश्नचिन्ह राहिलं. पण नंतर असा विचार केला की बाहुबली आम्हाला कळलं नाही त्यावेळेस. आमची चूक झाली की आम्हाला कळायला पाहिजे होतं. नाही खाली बसू दे, बस. आमची चूक एक झाली ते म्हणजे आम्हाला कळलं नाही की राजकारणामध्ये काम कमी आणि उद्घाटनं जास्ती करायची असतात. जाहिराती करायचं सरकार कळलं नाही आम्हाला. आणि अमलसाहेब काम करत गेले. नारळ कधी वाढवलं नाही, हलगी कधी वाजवून दिली नाही, फटाकड्या कधी लावून दिल्या नाहीत. नाही म्हटले काम करायचंय, त्या माणसाने मागितलंय ना काम आपल्याकडे, त्याचं पूर्ण करून दे. त्याचे आशीर्वाद मला बास आहेत. मला कुणाला दिखावा करायची गरज नाही. आणि त्याचा परिणाम झाला असा की 2019 मध्ये तुमचे आमदार निवडून आल्यानंतर या मतदारसंघाचे, तसं बघायला गेलं तर त्यांना कामं करायलाच उरली नाही. कारण अमलसाहेबांनी बरीच कामं मंजूर करून ठेवलेली. त्यांनी फक्त नारळ फोडायचं काम केलं, जे आमच्याकडून राहिलं. आता जर तुम्ही आमदारांना विचारलं गेल्या 5 वर्षात काय काम केलं, तर मी तुम्हाला आजही सांगते की ते सांगतील काय झालं, आम्ही सत्तेत आलो आणि 2.5 वर्ष आमचे कोरोनात गेले, त्यामुळे मी काय काम करू शकलो नाही. आणि पुढच्या 2 वर्षात तर आमची सत्ताच गेली. म्हणजे एकंदरीत मी काही 5 वर्ष काम करू शकलो नाही. पहिल्या 2.5 वर्षामध्ये कोरोना होता, चला मान्य आहे. तुम्ही येणं, तुम्ही काम करणं अपेक्षित नाही. पण त्यावेळेस जेव्हा लोकांना गरज होती, कारण ज्यांची हातावरची पोटं होती ती लोक घरी बसून होती, त्यांचा खाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. कारण कोणी कामावर जात नव्हतं, लॉकडाऊन होतं, तुम्हाला माहिती आहे कोविडच्या काळामध्ये. तेव्हा आवर्जून विचारा, तुम्ही किती कोविड सेंटर उभे केले, लोकांचा अन्नाचा प्रश्न तुम्ही कसा सोडवला. अन्नाचा प्रश्न जर कुणी सोडवला असेल त्यावेळेस तर तो मोदी सरकारने सोडवला. 5 वर्ष आपल्याला, आणि आत्ता सुद्धा रेशन अजूनही आपल्याला मोफत मिळतंय ना. कारण त्यावेळेस पैशाची चणचण भासू नये, एकही माझ्या देशातला नागरिक उपाशी राहू नये म्हणून
त्यावेळेस सरकारने मोफत रॅशन सगळ्यांना मिळावं म्हणून निर्णय घेतला. आणि यांच्या सरकारने काय केलं, रोज सकाळी उठलो फेसबुक लाईव्ह वरती यायचं मुख्यमंत्र्यांनी आणि सांगायचं गरम पाणी प्या, गुळण्या करा, माझं कुटुंब माझी जबाबदारी, तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी. हे असं यांचं 2.5 वर्षाचं सरकार. यांनी इथं किती कोविड सेंटर उभे केले, किती लोकांना मदत केली सांगा ना. कोरोनाच्या काळामध्ये किती लोकांनी आपले आप्तेष्ट गमावले, किती जवळची माणसं गेली आपली. ही लोक होती मदतीला. पण ही लोक आवर्जून तुम्हाला विचारतील माजी आमदारांनी 4 वर्ष काम काय केलं. माजी आमदारांनी काम करायचं असतंय, मग तुला काय फक्त तू देखना म्हणून निवडून दिला होता. मग कशाला जागा अडवून बसला. केलं असतं की मागचे 5 वर्ष सुद्धा काम अमल साहेबांनी. हा प्रश्नच किती चुकीचा आहे आणि ह्याचा आहे बघा ना, विनोदाचा आहे की माजी आमदारांनी काय काम केलं असं कधी कोण विचारतं का हो. मी काय काम केलं हे सांग ना. माजी आमदार कुठं होते, त्यांचा संपर्क त्यांच्या लोकांशी चालू होता. तुमच्याकडनं कामं नाही झाली की लोक त्यांच्याकडनंच कामं करून घेत होती. म्हणून तुम्ही विद्यमान आमदार असून सुद्धा अमोल माडकांनी 150 कोटीचे काम अख्ख्या मतदारसंघात केले, कारण ते तुम्हाला जमलंच नाही. यांनी मोठे मोठे QR कोड लावले, बोर्ड लावले, 800 कोटीची कामं मतदारसंघात केली म्हणून सांगितलं. आणि तुम्हाला सांगू का, ते QR कोड स्कॅन केल्यावरती राज्य महामार्ग सुद्धा आमदार फंडातनं झाले. सांगा हा, ते सुद्धा यांच्याच फंडातनं झाले. बरं, ग्रामपंचायतीचा 15 वित्त आयोग सुद्धा यांच्याच फंडातनं दिला होता. ग्रामपंचायतीची पण कामं यांच्या QR कोड वरती. त्या सांगवडेवाडीमध्ये बोर्ड लावला, तिथे तर हनबरवाडीची कामं तिकडच आणि कुठली गगनबावड्याची कामं तिथंच. तर सांगवडेवाडीचा माणूस म्हटला गेले 40 वर्ष ह्या गावात राहतोय, म्हटला मला कसं कुणी सांगितलं नाही हनबरवाडी सांगवडेवाडीत येतंय म्हणून. कसंच इथं काम लावलं त्याचं. गगनबावडा कधीपासून सांगवडेवाडीत आला कळलं नाही म्हटला. ह्या असं फसवेगिरी, ह्या जाहिराती. आता लोक शानी झालीत. QR कोड लगेच स्कॅन केले सगळ्यांनी. कसं असते बघा, अति टेक्नॉलॉजी सुद्धा किती घातक असते. त्यांना कदाचित वाटलं असेल टेक्नॉलॉजी आपण वापरूया, कसलं भारी वाटतं ना, स्कॅन करा कोड, मी जे काय केलंय ते पारदर्शी काम केलंय, बघू दे करू दे काय. आणि खरंच लोकांनी केलंय की हो. आणि मग एकदा लोकांनी केलं, पटापट पटापट व्हिडिओ या करायला लागले लोक, मजा वाटली त्यांना. आणि मग ह्यांना एक 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 करून यांचे सगळे बोर्ड ह्यांना स्वतःला उतरवावे लागले. असं लोकांशी मस्करी करायची नाही, मग लोक अशी खाली उतरवतात हे त्यांना कदाचित आता बोर्ड उतरवताना कळलं असेल. आणि पुन्हा येतील तुमच्याकडे सांगायला की आम्ही हे करणार आहोत, आम्ही ते करणार आहोत. हितानी काय हा ते माहिती इथे आणि येणार आणि सांगणार आम्ही भविष्यासाठी तुमच्या IT पार्क इथं आणणार आहे भविष्यात कोल्हापूरमध्ये. हा, अजून ते IT पार्क अजून चालूच आहे. ते 19च्या पण जाहीरनाम्यामध्ये होतं, 24च्या पण आहे जाहीरनाम्यामध्ये. ती पानं काढलीत का रे जाहीरनाम्याची, आण रे गाडीतनं. सांगते की तुम्हाला 2019चा जाहीरनामा पण आणलाय, 2024चा पण आणलाय. IT पार्क अजून यांचा बनतोयच, कागदावरच IT पार्क, पण बनणार आहे. हा, कधी मला विचारू नका, बनणार आहे. आता विमानतळ आपण चालू केलं, विमान सेवासाठी पाठपुरावा मुन्ना साहेबांनी, अमल साहेबांनी सगळ्यांनी केला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढवली, त्याच्यामुळे आता बिझनेस येऊ शकतात इथं, गुंतवणूक वाढू शकते. कारण कनेक्टिव्हिटी वाढणं गरजेचं असतं आणि मग त्याच्यामुळे गुंतवणूक वाढू शकते. त्यांचा IT पार्क आता कागदावरनं अस्तित्वात कधी येतोय माहिती नाही, पण होणार आहे. त्याच्या आधी त्यांचं ॲग्रिकल्चर कॉलेज मात्र उभं झालं. आपला IT पार्क होणार आहे भविष्यात. आणि त्यांचं ॲग्रिकल्चर कॉलेज तिथं कुठं झालं, ते चावऱ्याला.
तळसंदेला, चावऱ्याच्या जवळ तळसंदेला ॲग्रिकल्चर कॉलेज मात्र या 5 वर्षात उभं झालं. बरं, ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, मग शेतकऱ्यांच्या किती मुलांना ऍडमिशन मिळालं रे? असं द्यायचे ना, ते परत येतात आपल्याकडे इलेक्शनच्या आधी. ही अशी सगळी त्यांची साखळी, सगळं करणार आहेत. काल तर मी ऐकलं म्हणे आम्ही पाईपलाईनचं काम करतोय, इतके मंजूर केले. 13 गावचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न जो आपण मांडला होता, अमल साहेबांनी दिला होता, 13 गावच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न, ते पत्र दिलं अमल साहेबांनी आमदार असताना. मी जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळेस. ते पत्र गेलं वरती. त्यानंतर इलेक्शन लागले, आचारसंहिता लागली, काम थांबलं. आमदार हे झाले 2019ला. यांनी थोडंफार फेरफार शब्दांचा करून दुरुस्ती केली त्याच्यामध्ये आणि ते पत्र परत वरती पाठवलं. त्यांचं सरकार होतं, मंजुरी झाली. ही आयडिया कुणाची? पहिला 13 गावांना पाणी पुरवठा मिळावा म्हणून पहिलं पत्र देण्याची आयडिया कुणाची? पण मंजूर कुणी करून आणली? ती बुद्धी माझीच, आयडिया माझीच. मी विचार केला लोकांचा पाण्याच्या पिण्याचा प्रश्न सुटावा म्हणून, आणि ते मीच आणलं. हे दाबून सांगणार आहेत तुमचे आमदार आल्यावरती. अजून सुद्धा त्यांचे काका रडतात आणि सांगतात आम्ही ड्रेनेज लाईन पूर्ण करणार आहे. आता काम अर्ध्यातच आहे. थेट पाईपलाईन आता होणारच आहे. झाली आहे थेट पाईपलाईन, गळती लागली, गळती काढणारच आहे. सत्ता द्या, काढणारच आहे. कायम सत्ता द्या, आम्ही करणारच आहे. ह्याच्यावरतीच ही मंडळी अडकलेली आहेत. पण केलेलं तर काही नाही. जसं मी म्हटलं, ह्यांचा विकास जाऊन बघा, सगळा विकास झालेला आहे. यांना सगळ्या सत्ता ह्याच्यासाठीच पाहिजे असतात. कधी तुम्ही विचार केलाय? कधी हा विचार केलाय तुम्ही की यांचं सगळं जे साम्राज्य उभं आहे ते शासकीय जमिनीवरती उभं आहे. जमिनी सुद्धा शासकीय आहेत यांच्या, कॉलेजेसच्या. एके ठिकाणी तर जमीन आहे, देवस्थानची जमीन आहे. कागदपत्र तयार केली की इथं देव नावाचा माणूस राहत होता, तो आता त्याचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे त्यांनी आमच्या नावावरती जमीन ट्रान्सफर केली आणि म्हणून आम्ही तिथं हॉस्पिटल बांधलंय. घ्या, तुम्हीच लिस्ट द्या आता मला. हे अशी माणसं. बर, घेतल्या ते घेतल्या शासकीय जमिनी. एखाद्याने एवढा पैसा मिळाल्यावर घर फाळा तरी भरावा किमान, तोही नाही भरला. मग सत्ता याच्यासाठी हवी की मग तो घर फाळा नाही भरला तरी चालतंय, ते काय बाहेर येत नाही आणि ते कोणीतरी काढायला लागते. आणि तो घोटाळा परवा बाहेर निघाला म्हणून शर्मेने काहीतरी 50% अमाऊंट त्यांनी भरली आता अलीकडे. ती 25 कोटी पर्यंत झाली घर फाळ्याची रक्कम. आणि आता काय म्हणतात ते की यांना विरोधकांना सत्ता कशासाठी पाहिजे? ह्यांची घरं भरायला. आमचं काय शासकीय आहे हो? कुठली गोष्ट शासकीय आहे? सहकारी साखर कारखाना आहे, तो सहकारीच राहिला. गोकुळ सहकारी दूध संस्था होती, पण आता ती प्रायव्हेट झाल्यासारखी चालतीये. मी काल चुये गावामध्ये गेले होते, माझी सभा होती आणि तिथं मला सांगण्यात आलं की चुयेमध्ये सांगण्यात आलं तिथं स्टेजवरती की जेवढे गोकुळचे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती इतकी जबरदस्ती चालू आहे. त्यांना बोलवून त्यांना ते भंडारे देणं, देव्याला नेणं, तिथं शपथा देणं आणि जोर जबरदस्ती करून त्यांच्यावरती काय म्हणतात त्याला, दबाव आणण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत. ह्याच्यासाठी यांना ह्या सत्या हव्या असतात. पण लोकांना दाखवताना फक्त गरिबांचा आम्हाला फार कळवळ आहे, आम्हाला गरिबांच्यासाठी कामं करायची आहे, त्यांचा उद्धार करायचा आहे, ह्याव करायचं आहे, त्याव करायचं आहे. आणि लय असं आपण काय म्हणतो की नाही, एखाद्याला बटर लावणं, तसं त्यांचं काम असतंय. आणि इतकं काय ते चित्र तयार करतात लोकांच्या समोर आणि आपण त्या चित्रामध्ये कुठंतरी किंवा त्या प्रवाहामध्ये वाहून जातो आणि मग चुकीचा निर्णय होतो आणि 5 वर्ष आपण आहे तिथंच बसतो. हे आता कुठंतरी थांबलं पाहिजे. साहेब, आता स्वतःचा विकास खूप झाला तुमचा.
आता कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करा. अमल साहेब कधीही काम करत असताना मतदारसंघापुरतं काम, ते गगनबावड्यापासून ते शिरोळ तालुक्यापर्यंत माणसं सगळी अमल साहेबांच्याकडे काम घेऊन येतात. अमल साहेबांनी कधी दक्षिणपुरतं बघितलं नाही. दक्षिण हे प्राधान्य राहिलं कारण तो मतदारसंघ आहे साहेबांचा म्हणून. दक्षिणमध्ये कामं केली, पण म्हणून हातकणंगलेची कामं कधी तटवली नाहीत, शिरोळची कधी तटवली नाहीत, ना कधी गगनबावड्याची किंवा चंदगडची तटवली. आज सगळी कामं त्यांनी करून गेली. विजन असं असावं सर्वव्यापी. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढी माणसं राहतात ती माझी आहेत ना, मग माझ्या मतदारसंघापुरताच मी का विचार करू? हा विचार करणारा नेता जर कोण असेल तर तो अमल महाडिक आहे. साहेबांना मी म्हटलं, साहेब मला वाटतं काय तुम्ही राजकारण करू नका, राजकारण मी करते, तुम्ही फक्त समाजकारण करा, तुम्ही समाजाची कामं करा. कारण साहेब कधी कुणाला वाकडं बोलणार नाहीत, कधी विरोधकांवर कधी टीका करणार नाहीत. भलेही विरोधकांनी किती खोटं नाटं त्यांच्याबद्दल पसरवलं तरी ते एका शब्दाने कधी बोलणार नाहीत, कायम आदरच ठेवतात. आणि म्हणून आज मी सांगते सरकार, आज विरोधकांच्या मध्ये सुद्धा जर कुठल्या नेत्याला आदर असेल तर तो अमल महाडिक आहे. आज विरोधी गटातले सगळे त्यांचे कार्यकर्ते जरी असतील तरी ते म्हणतील की आम्हाला या पक्षाची विचारसरणी पटती, पण माणूस एक नंबर मात्र अमल महाडिक आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने लोक अडकलेली असतात, राहिलेली असतात तिथे, पण म्हणून प्रत्येकाचं हृदय तिथं असतं असं नाही. म्हणून मी म्हटलं लाडक्या बहिणींचं हृदय कदाचित आपल्याकडे असेल, त्या जरी विरोधी पक्षातल्या असल्या तरी त्यांचं हृदय आपल्याकडे असेल आणि त्यांच्या घरातली सुद्धा त्यांना मतं पडणार नाही त्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. कारण समजतंय ना वाऱ्याची दिशा कुठं चालली आहे. दक्षिणेतलं वारं फिरलंय जे म्हणतात ते खोटं नाही आहे. मला त्या निगवे खालसामध्ये खालनं चिठ्ठी लिहून वरती आली आणि सांगितलं की सांगा विरोधकांना दक्षिणमध्ये फक्त वारं नाही वादळ सुटलंय म्हणून. हा कॉन्फिडन्स आहे आज लोकांच्या मधला. लोकांना बदल पाहिजे. लोक कंटाळलेत राजकारणाला. त्याच टीका, तेच हेवे दावे, तेच द्वेष आणि तीच खोटी आश्वासनं. अरे अजून किती वेळा काँग्रेस सरकारची तुम्ही आश्वासनं ऐकणार आहे? आता महायुतीचं सरकार करून दाखवतंय. जो करतो त्याच्यावरती विश्वास ठेवायचा असतो, जो बोलतो त्याच्यावरती नाही. फक्त बोलण्याने पोट भरत नसतं, काहीतरी करावं सुद्धा लागतं समाजासाठी. राजकारण हे महत्वाचं आहे कारण राजकारण हे साधन म्हणून वापरलं पाहिजे समाजाचं कल्याण करण्यासाठी. काही लोकांना वाटतंय राजकारण हे साध्य आहे, शेवट आहे. मी राजकारणात आलो म्हणजे मी सगळ्यांचा मालक झालो. पण खरं तर तुम्ही जेव्हा राजकारणात असता, एका संविधानिक पदावरती असता, तेव्हा तुम्ही लोकांचे लोकसेवक असता. आणि म्हणून तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही जनतेची सेवा केली पाहिजे, ना की जनतेवरती तुमचा मालकी हक्क गाजवला पाहिजे. आणि ही जी कुचंबना त्या कर्मचाऱ्यांची होती ना ती मी समजू शकते. म्हणून तिथली लोक पण तेच म्हटले, त्यांना मी तेच सांगितलं की आवर्जून मी हे सांगते पुन्हा एकदा की नेहमी लक्षात ठेवा, जुनं ते सोनं असतं. त्यामुळे जे सोनं तुम्ही 2014ला 52 कशी म्हणून निवडून दिलेलं, त्याच सोन्याला पुन्हा एकदा आपण 2024ला चांगली, आता त्याची परीक्षा तुम्ही 5 वर्ष घेतली आहे, चांगलं घासून घेतले. 2019 2024ला 52 कशी सोनं आपण घासून बघतो ना खरं आहे का खोटं आहे. आता 5 वर्ष त्यांची परीक्षा झालेली आहे. आता अमल साहेबांची परीक्षा बघू नका. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सगळ्यांनी एकत्र मतदानासाठी बाहेर पडा. तुमच्या सगळ्यांच्या मताची खूप गरज आहे. पुन्हा एकदा वरती महायुतीचं सरकार होण्यासाठी आपल्याला महायुतीचा प्रत्येक ठिकाणचा उमेदवार निवडून जाणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आज आपण जे मत टाकणार आहोत ते मत आपण आपल्या मतदारसंघाच्या भविष्यासाठी, आपल्या स्वतःच्या विकासासाठी, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी टाकणार आहोत हे लक्षात ठेवा. आणि येत्या 20 तारखेला कमळासमोरचं बटन दाबून अमल साहेबांना तुमचा सर्वांचा आशीर्वाद द्यावा एवढी मी आपल्या समोर अपेक्षा व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम.